सुस्वागतम. सखी कट्टा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मी सौ अनुराधा. नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला सर्वात प्रथम येणारा सण म्हणजे जानेवारीमध्ये येणारा जो सण असतो तो म्हणजे मकर संक्रांत. नवीन लग्न झालेल्या मुली असो, मध्यमवयीन महिला असो व वृद्ध महिला असो, सर्वच महिलांना या मकर संक्रांतीचे तितकेच महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. यावर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि याचा शुभ मुहूर्त 15 जानेवारी रोजी सकाळी 6:47 सुरू होईल आणि संध्याकाळी 5:40 असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 जानेवारीला जी मकर संक्रांत येत आहे, तर या मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती. या मकर संक्रांतीला कोणते रंग शुभ आहेत, कोणते रंग अशुभ आहेत, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत, किती वाजता याचे पूजन करायचे आहे, याचा पुण्यकाळ काय आहे हे आपण सर्व पाहणार आहोत. पौष महिन्यामध्ये सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपण मकर संक्रांत साजरी करत असतो आणि याच दिवसापासून उत्तरायणाला देखील सुरुवात होते. संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो आणि रात्र हळूहळू लहान होत जाते. संक्रांतीला स्नान, दान, विशिष्ट कर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांत म्हटले की सर्व महिला काळ्या रंगाची साडी त्या दिवशी परिधान करतात. परंतु यावर्षी मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी बिलकुलही परिधान करायची नाही. काळा रंग यावर्षी अशुभ मानला आहे. हिंदू शास्त्र प्रथेप्रमाणे संक्रांती देवीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत, त्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी वर्ज्य मानले जातात. तर यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, म्हणून आपण काळ्या रंगाचे वस्त्र यावर्षी परिधान करायचे नाही. तर मग कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, कोणत्या रंगाच्या साड्या यावर्षी शुभ मानल्या जाणार आहेत ते आता आपण पाहूया. तर यावर्षी सर्वात पहिला शुभ कलर, शुभ रंग जो मानला गेलेला आहे, जो सांगितला आहे, तो म्हणजे आहे हिरवा. हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. सुवासिनींची ओटी भरायची असू देत, देवीची ओटी भरायची असू देत, तर सौभाग्याचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाला अगोदर प्राधान्य दिले जाते. लग्नामध्ये देखील नवरीला हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो आणि लग्नामध्ये इतर सुवासिनींना देखील हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या जातात. अशा प्रकारे हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला गेलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर नक्की हिरवा रंग परिधान करा. तर मैत्रिणींनो, दुसरा शुभ रंग आहे, दुसरा शुभ कलर मानला गेलेला आहे यावर्षी, तो म्हणजे लाल. कोणतीही पूजा असो, कोणतेही व्रतवैकल्य असो, त्या दिवशी लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करण्याला अधिक महत्त्व दिले गेलेले आहे. आपल्या सौभाग्याच्या सर्व वस्तूंमध्ये कुंकू हे लाल रंगाचे असते आणि ते अधिक जास्त प्रभावशाली मानले गेलेले आहे. तर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर यावर्षी मकर संक्रांतीला तुम्ही ती घालू शकता. तो रंग शुभ मानला गेलेला आहे. लाल रंगाचे वस्त्र कोणत्याही पूजेला चौरंगावर आवर्जून अंथरले जाते. तर आपला तिसरा शुभ रंग आहे, तिसरा शुभ कलर आहे गुलाबी. गुलाबी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवश्य घालू शकता. गुलाबी रंग हा प्रसन्नतेचे प्रतीक आहे, सकारात्मकतेचे प्रतीक आहे. गुलाबी रंगाची साडी घातली असता आपल्याला आपोआप सकारात्मकता जाणवत असते. चौथा शुभ रंग आहे केशरी रंग. केशरी रंगाची साडी देखील तुम्ही घालू शकता. केशरी रंग हा ज्ञान, त्याग, दान याचे प्रतीक मानले जाते. केशरी रंग हा देखील सकारात्मकतेची ऊर्जा प्रवाहित करणारा रंग मानला जातो. तर तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही ती सुद्धा अवश्य घालू शकता. तर आता पाचवा शुभ रंग आहे, तो म्हणजे पिवळा रंग. पिवळ्या रंगाला लाल रंगाप्रमाणेच कुंकवाला जसे महत्त्व आहे तितकेच हळदीला देखील महत्त्व आहे. सौभाग्याच्या साडीमध्ये पिवळ्या रंगाची साडी आवर्जून घेतली जाते. तर सखींनो, यापैकी तुमच्याकडे कोणत्याही रंगाची साडी असेल तर तुम्ही संक्रांतीला त्या दिवशी परिधान करू शकता. तर यानंतर आता आपण पाहूयात बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या. आतापर्यंत आपण जे 5 शुभ रंग साडीसाठी पाहिले त्याच रंगाच्या बांगड्या शुभ मानल्या गेल्या आहेत. तर तुम्ही त्याच रंगाच्या बांगड्या त्या दिवशी घालायच्या. फक्त बांगड्या भरताना एका हातामध्ये एक बांगडी नेहमी वाढवा भरावी आणि मकर संक्रांतीला लाखेची बांगडी देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते, अतिशय शुभ मानली जाते. बरेच ठिकाणी लाखेची बांगडी घालण्याची पद्धत आहे. जसे की तुम्ही एक हातामध्ये जर 6 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही 7 बांगड्या घालायच्या. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांतीची सर्व माहिती आपण आज पाहिलीच आहे. यानंतर आता आपण पाहूयात मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाला उखाणे कोणते कोणते घ्यायचे. चला तर मग पाहूया.
नवीन वर्षातील पहिला सण येतो मकर संक्रांत सुवासिनींचा. नवीन वर्षातील पहिला सण येतो मकर संक्रांत सुवासिनींचा, लक्ष्मीकांत रावांचा आणि माझा जोडा राहो साता जन्माचा. तिळगुळ घ्या गोडगोड बोला, तिळगुळ घ्या गोडगोड बोला, लक्ष्मीकांत रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मिळाले मला. हातात घालते बांगड्या गळ्यात घालते ठुशी, हातात घालते बांगड्या गळ्यात घालते ठुशी, रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. नऊवारी साडी म्हणजे महाराष्ट्रीयन सुवासिनींची शान, रावांचे नाव घेताना मला वाटतो नेहमीच अभिमान. सर्व स्त्रियांना आवडतो दागिन्यांचा साज, सर्व स्त्रियांना आवडतो दागिन्यांचा साज, रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज. नमस्कार. आत्ताच माझ्या एका मैत्रिणीने अनुराधाने जे काही तुम्हाला सांगितलं की संक्रांतीविषयी, संक्रांतीची सगळी माहिती दिली की कोणत्या कोणत्या वेळेला आहे किंवा पर्वकाळ काय आहे किंवा कोणत्या ह्याच्यावर संक्रांत आलेली आहे, कोणत्या तिथीने आहे किंवा काय कोणत्या रंगावर वगैरे आलेली आहे, ही सगळी माहिती आपण पाहिलीच. तर या संक्रांतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे वाण काय द्यायचं. तर हे वाण खरं तर हा एक प्रकारचा वसा असतो. पूर्वीपार चालत आल्यापासून की अनेक वस्तू यामध्ये लुटल्या जातात किंवा हे वाण दिलं जातं. पण सध्याचा काळाचा विचार करता आपण जे उपयुक्त आहे, आणि हा खरं तर स्त्रियांचा सण, तर स्त्रियांना उपयोगी असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत याचा थोडासा विचार करूयात. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की स्त्रीचं आरोग्य. उदाहरणार्थ स्त्री स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही, ती पूर्ण घराकडे लक्ष देत असते. तर यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो की तिला काही ठराविक प्रोटीन्सचे पाऊच देऊ शकतो किंवा गुळाची ढेप, की गुळ अतिशय उपयुक्त आहे, लोह त्याच्यामुळे आपल्याला मिळते, ह्या गोष्टी करू शकतो. याचबरोबर आपण एक टाकाऊतून टिकाऊ ही गोष्ट म्हणजेच आपल्या काही जुन्या साड्या असतील तर त्या साड्यांचे साडी फोल्डर किंवा पर्सेस बनवून ते सुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. याचबरोबर पर्यावरणाचा जर विचार केला तर जी पर्यावरणासाठी म्हणजे शुद्ध हवा मिळते या प्रकारची झाडं आपण काही सोसायट्यांमध्ये लावू शकतो किंवा जी झाडं आपण गॅलरी किंवा गच्चीमध्ये लावू शकतो त्या रोपाचे सुद्धा आपण वाटप करू शकतो, ते पण आपण वाण देऊ शकतो. त्यानंतर याचबरोबर ज्या समाजात आपण राहतो तर त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्यासाठी जर आपण काही अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम या ठिकाणी जाऊन त्यांना लागणाऱ्या उपयुक्त गोष्टी जर आपण दिल्या तर त्या खूप मोलाच्या ठरतील आणि तो दिवस त्यांचा आनंदातही जाईल आणि सर्वांनाही तो संक्रांतीचा सण आनंद घेता येईल किंवा सण साजरा करता येईल. त्याचप्रमाणे जर आपला खूप मोठा सोसायटीचा ग्रुप असेल तर आपण एखादं आरोग्य शिबिर फक्त महिलांसाठी हे पण अरेंज करू शकतो की जेणेकरून महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात त्या निदान आपल्याकडे थोडंसं तरी लक्ष देतील, की जे आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर माझ्या वैयक्तिक मताबद्दल तुम्ही सहमत असाल तर नक्की आठवणीने ह्यापैकी कुठलीही गोष्ट तुम्ही करू शकता आणि या संक्रांतीचा आनंद घेऊ शकता. तिळगुळ घ्या गोडगोड बोला. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. संक्रांतीचा सण म्हटला की यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे उखाणे घेण्याचा. कारण हा सण असतो स्त्रियांचा आणि त्यामध्ये उखाणा म्हणजे ही खूप प्रमुख एक आनंदाची गोष्ट असते की कोण काय घेतंय, कोण कुठला उखाणा घेतंय. तर मी तुम्हाला काही उखाणे सजेस्ट करते, बघा तुम्हाला आवडतायत का. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे आली संक्रांत, आली संक्रांत सौभाग्याचं वाण, आली संक्रांत सौभाग्याचं वाण, राव आहेत प्रेमळ, राव आहेत प्रेमळ हीच आनंदाची खाण, राव आहेत प्रेमळ हीच आनंदाची खाण. दुसरा आहे महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज, महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज, रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज, रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज. पुढे आज मकर संक्रांत दाराला लावते तोरण, आज आहे मकर संक्रांत दाराला लावते तोरण, रावांचं नाव घेते संक्रांतीचं कारण, रावांचं नाव घेते संक्रांतीचं कारण. त्यानंतर संक्रांतीला असते हलव्याचे दागिने, संक्रांतीला असते हलव्याचे दागिने आणि त्यांचा असतो मान, संक्रांतीला असतात हलव्याचे दागिने त्यांचा असतो मान, रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे वाण, रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे वाण. तर सखींनो, सखी कट्टा हा सर्व सखींचा आवडता असा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. आम्ही 16 सखी मिळून यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आवर्जून देत असतो. तर यामध्ये फॅशन असू देत, कुकिंग असू देत, मोटिवेशन असू देत, एज्युकेशन असू देत, याशिवाय ट्रेडिशन असू देत,
काहीही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सखी कट्टा चॅनल आवर्जून पहा. त्यासाठी तुम्हाला आम्हाला कनेक्ट राहण्यासाठी सखी कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.